हॅलो फ्रेंड्स, माय इंडियन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी उज्ज्वला। आज आपण बघणार आहे गरम गरम बटाटे वडा। तर त्यासाठी लागणार आहे साहित्य 2 वाटी डाळीचं पीठ, त्यानंतर 2 उकडलेले बटाटे बारीक किसून घ्यायचे आहेत, हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, चवीप्रमाणे मीठ आणि साहित्यासाठी जिरं मोहरी कढीपत्ता, तेल फोडणीसाठी थोडं तेल लागणार आहे आणि वडे तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। गरम गरम आज बटाटे वडे आपण बघणार आहोत। तर त्यासाठी आपण साहित्य आत्ताच बघितलं, तर आपण बटाटे वडे करायला घ्यायचे आहे। तर बटाटा जो आपण उकडून घेतलेला आहे 2 बटाटे आणि किसून घेतलेले आहेत। तर मी बटाटे वड्यासाठी सेपरेट भाजी अजिबात करणार नाही, कारण तुम्ही म्हणताय की महाराष्ट्रात सगळीकडे गेला तर तयार बटाट्याची भाजी असते आणि ती वड्याच्या पिठात घालून तळून दिली जाते, पण ते घातल्यानंतर आपल्याला थोडंसं ॲसिडिटी होते किंवा जळजळ वाटतं। तर मी प्लेन बटाटा घेतलेला आणि त्यात मी थोडीशी फोडणी टाकणार आहे। तर फोडणीसाठी आपण घेणार आहोत 2 चमचे तेल। गॅसवर पॅन घ्यायचा आहे। पॅन गरम झाल्यानंतर मी अगदी 2 चमचे तेल घालणार आहे यात आणि जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी करणार आहे। जोपर्यंत आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत मी बटाट्यामध्ये आलं लसूण पेस्ट 1 चमचा आणि हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ घालून खिसलेला बटाटा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे। हिरवी मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालायची वरून। हे जे बटाट्याचं मिश्रण आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। हे बटाट्याचा जो खिस आहे तो आपण आलं लसूण आणि मिरची बरोबर चांगला मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर आपलं तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये मी जिरं मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका देणार आहे। तर छान चरचर असा फोडणीचा आवाज आला पाहिजे, एवढं छान ते तडका उडाला पाहिजे। चांगला तडका उडल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। आता ही जी मी फोडणी केलेली आहे ती आपल्या बटाट्याच्या मिश्रणमध्ये घालणार आहे। ही फोडणी मी बटाट्यामध्ये घालते आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ आपलं असं छान मिक्स करून घ्या। तुम्ही हाताने घेतलं तर छान मिक्स होईल। त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आपल्याला। हो, ह्याप्रमाणे सगळे बटाट्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। बटाटा वड्याची आपण भाजी तर बघितलेली आहे, त्याचे गोळे तयार करून ठेवलेले आहेत। त्यानंतर आपल्याला गरम तेल घालायचं आहे पिठामध्ये। पण वड्याची एक छोटीशी टिप्स आहे की तुम्ही कधीसुद्धा वड्याचं पीठ तयार करून ठेवू नका, ते लगेच केलं पाहिजे। जर तुम्ही ते ठेवला करून तर तुमच्या वड्याचं जे कोटिंग असतं ते कुरकुरीत राहणार नाही, ते मऊ पडेल। त्यामुळे काय करायचं आहे, वडे करताना आपल्याला पीठ लगेचच करून लगेचच त्यात बटाट्याची भाजी बुडवून वडा तळायला द्यायचा आहे। आता आपल्याला वड्याचं पीठ बघणार आहे, तर त्यासाठी मी तेल गरम केलेले आहे की जेणेकरून असं तेल गरम करा की तुम्हाला नंतर वडे पण तळता येतील, म्हणजे वडे बुडतील एवढं आपल्याला कढईत तेल पाहिजे। तर डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी 2 वाट्या। तर ह्यात थोडंसं जे आपण तापवत ठेवलेलं तेल आहे त्यातलं 2 चमचे गरम तेल घालायचं आहे। ह्यानं काय होईल, तुमचं बटाटा वड्याचं कोटिंग कुरकुरीत होईल। त्यानंतर आपल्याला पाणी घालून अगदी सरसरीत भिजवायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला अगदी सरसरीत भिजवायचे की जेणेकरून आपले बटाट्याचा जो गोळा आहे तो पूर्ण आपल्याला बुडवता येईल। आता मी हळद कशातही वापरलेली नाही, ना बटाट्यामध्ये ना भाजीमध्ये ना पिठामध्ये। जो ओरिजिनल कलर असतो पिठाचा तो खूप सुंदर असतो, त्यामुळे तुम्ही अजिबात हळद वापरू नका। आता ह्यात मी मीठ घालणार आहे चवीप्रमाणे। परत थोडंसं पाणी घालणार आहे आणि छान आपल्याला मिक्सिंग करून घ्यायचं आहे पीठ। सगळीकडनं आपलं एकजीव झालेलं पाहिजे। मीठ, पाणी, डाळीचं पीठ, तेल हे सगळीकडनं आपलं एकजीव झालं पाहिजे। आता मी सोडा घालणार आहे अगदी 1/4 चमच किंवा अगदी तुम्ही चिमूटभर घाला, पण सोडा घालताना एक प्रिकॉशन्स घ्यायचे की सोडा तुम्ही आधी कधी घालायचं नाही पिठामध्ये किंवा त्याच्यावर गरम तेल अजिबात घालायचं नाही। जर तुमचं सोड्यावर गरम तेल पडलं तर बटाटा वड्याचं कोटिंग सुटून जातं। त्यामुळे महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा की सगळ्यात शेवटी आपल्याला चिमूटभर सोडा घालायचा आहे।
त्यामुळे स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा की डाळीच्या पिठात आपण गरम तेल घातलेलं आहे, त्यानंतर मीठ घातलेलं आहे आणि पाणी घालून खूप फेटलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी चिमूटभर सोडा आणि थोडंसं आपण हलवलेलं आहे. आपलं वड्याचं पीठ पण छान तयार आहे आणि वड्याची भाजी किंवा जे आपण बटाट्याच्या भाजीपासून जे गोळे केलेले आहेत ते ह्या पिठामध्ये घालायचे आहेत. आता मी बटाट्याचे गोळे उचलताना हाताचा वापर करणार नाही आहे, तर थोडासा चमच्याचा वापर करा, जो तुमच्याकडे टेबलस्पून चमचा असतो. ह्याच्यामुळे काय होतं की वडा अगदी तुमचा गोल पडतो. तेल आपलं गरम झालेलं आहे, अगदी मी वडा बुडेल असं तेल घातलेलं आहे. हे बघा, चमच्यामुळं काय होतं की तुमचा वडा अगदी गोल पडतो राऊंडमध्ये. थोडंसं तेल तुम्ही वड्यावरती पण घालू शकता वरच्या बाजूला, जेणेकरून सगळीकडनं वडे तुमचे सुटतील. कारण डाळीचं पीठ असल्यामुळं थोडंसं चिकटपणा चिटकू शकतात, पण तेल वरून सारखं घालत राहायचं जेणेकरून तुमचे वडे छान सगळीकडनं तळले जातील. आता ही बाजू मी थोडीशी परतणार आहे वड्यांची. आपला वडा सगळा अगदी चारी बाजूनी छान तळला गेलेला आहे. त्यानंतर काढताना तो कंपल्सरी टिश्यू पेपरवर काढा, जेणेकरून त्याचं जे तेल असतं ते सगळं ऑब्झर्व करेल. हे झालेत आपले गरम गरम वडे तयार. आता ते आपण कट बरोबर सर्व करू शकतो किंवा तुमच्या ब्रेड बरोबर तुम्ही खाऊ शकता. हेलो दोस्तों, अगर आपको ऐसे और वीडियो देखने हैं तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए और अपने सुझाव नीचे कमेंट्स में लिख दीजिए. धन्यवाद.